नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर पहा, पहिला प्रश्न आहे, पहिला मुघल सम्राट कोण होता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बाबर हा आहे पहिला मुघल सम्राट। मित्रांनो, यावरती अजून कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये, तर मुघल साम्राज्याची स्थापना कधी झाली होती असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर 1526 मध्ये मुघल साम्राज्याची स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवा। 1526 मध्ये पानिपतच्या लढाईत त्याने दिल्ली सल्तनतचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली होती। कधी मित्रांनो, तर 1526 ला, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पहा, लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर केसरी हे आहे मित्रांनो लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र। तर यांनी हे वर्तमानपत्र 4 जानेवारी 1881 ला सुरू केले। आणि मित्रांनो, केसरी हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते, तर मराठीमध्ये होते, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर मित्रांनो, त्यांनी मराठा नावाचे इंग्रजी वर्तमानपत्र सुद्धा सुरू केले होते, हे सुद्धा लक्षात असू द्या। चला पुढचा प्रश्न पहा, मुख्य न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात असा प्रश्न आहे। तर ते त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात। पहा मित्रांनो, यावरती परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाईल तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये, तर आपल्या भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत, म्हणजे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत आपल्या भारताचे, असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर भूषण गवई हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश, म्हणजेच 52वे सरन्यायाधीश आहेत ते आपल्या भारताचे, लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत, म्हणजेच सध्या कोणत्या पदावर कोण आहे यावरती प्रश्न विचारले जात आहेत, त्यावरती जास्त भर दिलेला आहे मित्रांनो। आणि हे जे प्रश्न आहेत ते आपल्या करंट अफेअर्सच्या PDF मध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। ते आपण सर्व प्रश्न आपण PDF मध्ये कव्हर केलेले आहेत। ज्याने कोणी अजून आपली करंट अफेअर्सची PDF घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत असा प्रश्न आला होता। तर बिरेंद्र सराफ हे आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता। नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचा पेशवा कोण होता, तर बाजीराव दुसरा हा होता शेवटचा पेशवा। तर पहा मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते जून 2025 ची म्हणजेच मागील 6 महिन्याची चालू घडामोडीची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। या PDF मध्ये आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ, महत्त्वाच्या नियुक्त्या, पुरस्कार, सन्मान, मंथली क्वेश्चन्स सर्व काही आपण कव्हर केलेलं आहे मित्रांनो। जे काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्या सर्व टॉपिकवरती आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते सर्व वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पाहूया। तर पहा, पुढचा आपला प्रश्न आहे, लोकसेवा हक्क अधिनियम कधी अंमलात आला, तर 28 एप्रिल 2015 ला लोकसेवा हक्क अधिनियम हा अंमलात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नितीन गडकरी यांच्याकडे कोणते विभाग देण्यात आलेले आहेत, तर कोण आहेत मित्रांनो नितीन गडकरी, तर हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत, त्यांच्याकडे हे खाते देण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा। पहा मित्रांनो, मंत्रिमंडळ यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन, भारतात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे, तर त्रिस्तरीय आहे भारतात पंचायत राज व्यवस्था। चला पुढचा प्रश्न, शाश्वत विकास परिषद 2025 भारतात कोठे भरली, तर पहा मित्रांनो, लेटेस्ट हा प्रश्न आहे। आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न पाहिलेला आहे आणि तुम्हाला हा प्रश्न आपल्या PDF मध्ये सुद्धा पाहायला मिळेल। तर पहा, शाश्वत विकास परिषद 2025 ही आपल्या भारतात नवी दिल्ली या ठिकाणी भरली होती। कधी मित्रांनो, तर 7 मार्च 2025 ला, लक्षात ठेवा। चला पुढचा आपला प्रश्न पहा, जांभी मृदा कोणकोणत्या राज्यात आढळून येते असा प्रश्न आहे मित्रांनो। तर आपण इथे सर्व घेतलेलं आहे, त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शनमध्ये जे दिलं होतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं। तर पहा, जांभी मृदा ही महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, झारखंड आणि आसाम या राज्यामध्ये आहे जांभी मृदा। तर यापैकी जे आहे मित्रांनो ते तुम्हाला ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायचं होतं। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सागरेश्वर अभयारण्य हे आहे सांगली जिल्ह्यामध्ये। पहा मित्रांनो, हे जे अभयारण्य आहे हे कडेगाव, वाळवा आणि पलूस या 3 तालुक्याच्या सीमेवर आहे, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन, कौटिल्य कोणाच्या दरबारात पंतप्रधान होता, तर तो चंद्रगुप्त मौर्य
यांच्या दरबारात पंतप्रधान होता. तर मित्रांनो, कौटिल्य याला कोणत्या नावाने अजून ओळखलं जात, तर त्याला चाणक्य किंवा विष्णुगुप्त या नावाने सुद्धा ओळखतात. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर तारापूर अणुविद्युत केंद्र आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प. तर पहा मित्रांनो, आता आपण सेकंड शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते पाहूयात. तर पहा, भारतातील पहिले गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते आपल्या भारतातील पहिले गव्हर्नर जनरल. परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाईल मित्रांनो यावर, तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न येऊ शकतो. तर कोण होते, तर लॉर्ड माउंटबॅटन हे होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली होती भूदान चळवळ. संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे असा प्रश्न आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो संभाजी महाराजांचे समाधीस्थळ? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तुळापूर या ठिकाणी आहे संभाजी महाराजांचे समाधीस्थळ. नेक्स्ट क्वेश्चन, 2024-25 मध्ये परदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI करण्यामध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे असा प्रश्न आहे. तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, ऑलिव्ह रिडले कासव कोणत्या राज्यात आढळतात असा प्रश्न आहे. तर ओडिसा राज्यामध्ये आहेत ऑलिव्ह रिडले कासव. चला पुढचा आपला प्रश्न पहा, कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणत्या राज्यातून जात नाही मित्रांनो? तर ओडिसा या राज्यातून जात नाही कर्कवृत्त. तर यावर मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की आपल्या भारतामध्ये कर्कवृत्त हे किती राज्यातून जाते? तर 8 राज्यातून जाते. कोणते राज्य आहेत ते? तर पहा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम हे राज्य आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सुद्धा आपण पाहतोय आणि त्याचबरोबर तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा सुद्धा आपण अभ्यास करतोय. त्यासाठी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत असा प्रश्न आहे सेकंड शिफ्टमध्ये मित्रांनो. तर गणेश नाईक हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री. पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे जे मंत्रिमंडळ आहे त्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. सध्या कोणत्या पदावर कोण आहे यावरती भर दिलेला आहे मित्रांनो, त्यासाठी त्याचा अभ्यास करा. चला नेक्स्ट क्वेश्चन, अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर अबुल फजल यांनी लिहिलेला आहे अकबरनामा हा ग्रंथ. पुढचा आपला प्रश्न, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर 14 तालुके आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. राष्ट्रीय आणीबाणी कोण घोषित करतात असा प्रश्न आहे. तर राष्ट्रपती घोषित करतात राष्ट्रीय आणीबाणी. नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत हक्काचे किती प्रकार आहेत? पहा मित्रांनो, भारतीय संविधान आणि राज्यघटना यावरती प्रश्न आलेला आहे. मूलभूत हक्काचे किती प्रकार आहेत? तर 6 प्रकार आहेत. महाराणी येसूबाई कोणाच्या पत्नी होत्या? तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या महाराणी येसूबाई. पुढचा प्रश्न, राजा केळकर संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, मंगोलियाची राजधानी कोणती आहे? तर उलान बटार हे आहे मंगोलियाची राजधानी. चला पुढचा आपला प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी कुणाला छंदोकामात्य हा किताब दिला होता? तर पहा मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांना छंदोकामात्य हा किताब दिला. कोण आहेत ते? तर छत्रपती संभाजी महाराजांचे ते जिवलग मित्र होते कवी कलश. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कुठे आहे असा प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो, सेरो अरमाझोन्स या ठिकाणी आहे जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा. चला पुढचा प्रश्न आहे, 2024-25 मध्ये EPF व्याजदर किती आहे असा प्रश्न आहे. तर किती आहे मित्रांनो? 2024-25 मध्ये EPF व्याजदर आहे 8.25%.
चला पुढचा प्रश्न पहा, कोणत्या राज्यात जांभा खडक आढळतो? तर पहा मित्रांनो, जांभा खडक हा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळून येतो, पण विशेषतः कोणत्या राज्यात आहे तर कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी हा खडक आढळून येतो. जांभा खडक कोणत्या रंगाचा आहे तर लालसर रंगाचा आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, सरदार पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या चळवळीनंतर देण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तर बारडोली सत्याग्रह झाल्यानंतर सरदार पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आली. पहा मित्रांनो, बारडोली सत्याग्रह हा 1928 मध्ये झाला. हा सत्याग्रह गुजरातमधील बारडोली तालुक्यात झाला होता आणि याचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, रझिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय आहे असा प्रश्न आहे. तर शमसुद्दीन इल्तुतमिश हे नाव आहे रझिया सुलतान यांच्या वडिलांचे. विद्यार्थी मित्रांनो, काल जो पेपर झालेला आहे 1 जुलैचा, तर त्या पेपरचा ॲनालिसिस आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर अजून कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल, नोंदणी व मुद्रांक 2025 या प्लेलिस्टमध्ये, तर नक्की पहा. चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, कर्नाटक राज्याला लागून असलेला जिल्हा कोणता? तर पहा मित्रांनो, किती जिल्हे लागलेले आहेत कर्नाटक राज्याला? तर एकूण 7 जिल्हे लागलेले आहेत कर्नाटक राज्याला. ते कोणते कोणते? तर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. तर हे 7 जिल्हे कर्नाटक राज्याला लागून आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, धनप्रभारित कण कोणते आहे? तर प्रोटॉन आहे धनप्रभारित कण. आनंदीबाई पटेल कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत? तर त्या उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल आहेत आनंदीबाई पटेल. पहा मित्रांनो, कालच्या पेपरमध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि आजच्या पेपरमध्ये काय आहे तर राज्यपाल यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे जे प्रश्न आहेत करंट अफेअर्सचे ते सर्व आपण आपल्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला जर आपली PDF हवी असेल तर तुम्ही PDF सुद्धा परचेस करू शकता. चला पुढचा प्रश्न पहा, मानवी हृदयाला किती कप्पे असतात? तर 4 कप्पे असतात मानवी हृदयाला. मानवी शरीरवरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास करा. चला पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असतात. पियुष गोयल कोणत्या मतदारसंघातून निवडून गेले आहेत? तर ते उत्तर मुंबई या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत पियुष गोयल. इंद्र सराव कोणत्या 2 देशादरम्यान होतो? तर भारत आणि रशिया या 2 देशादरम्यान हा इंद्र सराव होतो. भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता आहे? तर पहा मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेला आहे आपल्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा, तर गुजरातमधील कच्छ आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर हा जिल्हा आहे. आणि मित्रांनो, अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नामकरण करण्यात आलेले आहे अहिल्यानगर, हे सुद्धा लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर आलोक आराधे हे आहेत मुंबई हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश. चला पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी वसईचा तह झाला होता? हा प्रश्न आहे 3ऱ्या शिफ्टमध्ये. तर पहा मित्रांनो, 1802ला झालेला आहे वसईचा तह. नेक्स्ट क्वेश्चन, कोणती व्यक्ती 1857च्या उठावात सहभागी झाली होती? तर झाशीची राणी लक्ष्मीबाई ही सहभागी झाली होती 1857च्या उठावात. नेक्स्ट क्वेश्चन, पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली आहे? तर 1526ला झालेली आहे मित्रांनो पानिपतची पहिली लढाई. तर मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्यावरती आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात. तर पहा मित्रांनो, पानिपतच्या 3 लढाया झालेल्या आहेत, तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊयात. पानिपतची लढाई ही कधी झाली होती आणि ती कोणामध्ये झाली होती ते सर्व काही पाहूयात. तर पहा, लक्ष द्या. पानिपतची पहिली लढाई ही 1526ला झालेली आहे. कोणामध्ये झाली होती ही लढाई? तर बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली होती. नेक्स्ट आहे पानिपतची दुसरी लढाई ही 1556ला झाली होती अकबर आणि हेमू यांच्यामध्ये. नेक्स्ट आहे पानिपतचे तिसरे युद्ध हे 1761ला झाले होते. अहमद शाह अब्दाली आणि मराठा साम्राज्य यांच्यामध्ये झाले होते तिसरे युद्ध 1761ला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ही संपूर्ण माहिती यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला पुढचा प्रश्न, नालंदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बिहार राज्यामध्ये आहे नालंदा विद्यापीठ. केरळ या राज्याची प्रमुख भाषा कोणती आहे? तर मल्याळम आहे.
पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे असा प्रश्न आहे. तर किती आहे मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या? तर 78 आहे. आणि मित्रांनो विधानसभेची किती आहे? तर 288 आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, अजिंठा आणि वेरूळ लेणी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम यावरती विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, जे महत्त्वाचे कलम आहेत. 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर नगरपालिका याच्याशी संबंधित आहे 74वी घटना दुरुस्ती. पूर्व आणि पश्चिम घाट यांना जोडणारा पर्वत कोणता आहे? तर निलगिरी पर्वत आहे. एरो इंडिया 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? तर याचे आयोजन हे बँगलोर या शहरात करण्यात आले. पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, दक्षिण पठारावरील नदी कोणती आहे? तर दक्षिण पठारावरील गोदावरी व कृष्णा नद्या आहेत मित्रांनो दक्षिण पठारावरील. मौर्य घराण्याची राजधानी कोणती आहे? तर पाटलीपुत्र आहे. चला पुढचा प्रश्न आहे, पेशव्यांनी वसईचा तह कधी केला होता? तर 31 डिसेंबर 1802 ला केला होता. राज्यपालांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो? तर हा अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे आहे. राज्यपालांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना असतो. पुढचा प्रश्न, आशियाई कुस्ती 2025 स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर मनीषा भानवाल यांनी जिंकलेले आहे सुवर्णपदक आशियाई कुस्ती या स्पर्धेमध्ये. पहा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. जास्त काही हार्ड लेवलचे प्रश्न नाही आहेत GK GSचे. जर तुम्ही एकदम व्यवस्थितपणे अभ्यास केला असेल तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता मित्रांनो, सर्व प्रश्नांची उत्तरे. त्यासाठी अजूनही ज्यांचा पेपर झालेला नाही त्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास करा. हे जे प्रश्न आहेत त्या पेपरच्या ॲनालिसिसवरून तुम्हाला लक्षात येतच आहे मित्रांनो की कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यासाठी त्यानुसार अभ्यास करा. आणि मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओचा तुम्हाला थोडा जरी फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली GK GSची PDF हवी असेल किंवा करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.